दादा गरुड या संशयित आरोपीने आज असा आरोप केला आहे की याच्यामधील आरोपी अमोल खुणे आणि कांचन साळवे संशयित आरोपी यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत 25 मिनिटं परळीच्या शासकीय विश्रामगृहात चर्चा केली होती की मनोज जरांगे पाटील यांची कशा प्रकारे हत्या केल्या जाईल असा आरोप त्यांनी केला. त्या अशी कबुली देताना त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. पण ही कोण लोक आहेत म्हणजे सध्या तरी 3 नाव आहेत, अमोल खुणे, कांचन साळवे आणि दादा गरुड. यातील दादा गरुड यांची विषयी तरी इत्तंभूत सगळी माहिती मिळालेली नाहीये. मात्र अमोल खुणे याच्याविषयी थोडी माहिती मिळू शकते. अमोल खुणे हे धानोरा तालुका गेवरे आणि जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्या पत्नीचा रडतानाचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यांच्यामुळे त्यांच्या पत्नीने असं सांगितलं होतं की अमोल खुणे हे खरं तर जरांगे यांचंच कार्य करते होते. जरांगे मराठा शाळेत येण्याच्या आधीपासूनच शोभा संघटना या संघटनेमार्फत मराठा समाजासाठी काम करत आणि तेव्हापासूनच खुणे आणि मनोज जरांगे पाटील हे सहकारी आहेत. मनोज जरांगे पाटलांचा फोटो डीपीला, घराला, टीव्हीवर, कपाटावर असं सगळीकडे जरांगे यांचा फोटो आहे. इतका निष्ठावंत कार्यकर्ते ते मनोज जरांगेचे होते असंही त्यांच्या पत्नी म्हणाल्या. पण त्यांना एक सवय होती खुणेंना, ती म्हणजे दारू प्यायची आणि दारू पिऊनच स्वतःच्या नवऱ्याला जवळजवळ महिनाभर दारू पाजली, त्याला कुटुंबापासून तोडलं, जरांग्यांपासून तोडलं आणि भडकवलं आणि एक प्रकारे ब्रेनवॉश करून या सगळा कट रचण्यात आला. याच्यामध्ये दारूच्या धुंदीत त्यांनी असं काहीतरी केलं असावं असे आरोप, असं संशय त्यांच्या पत्नीने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खुण्यांच्या घरात त्यांना एक मुलगा आहे, भाऊ आहे, पत्नी आहे, आई आहेत. वडिलांचं निधन 2007ला झालंय. 3 एकर जमीन आहे. म्हणजे घरातलं जे काही वातावरण आहे ते साधं घर आहे. साधारण परिस्थिती असणारा जरांगेंसोबतचा कार्यकर्ता होता. फक्त दारू प्यायचा नाद आणि या महिनाभर नादवलं आणि त्यातूनच त्यांनी असं काहीतरी कट करण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय सध्या वर्तवला जातोय. मात्र सध्या तरी प्रसारमाध्यमामध्ये एवढीच माहिती अमोल खुणे यांची आहे. जसं मी सांगितलं, दादा गरुड यांची काही माहिती मिळालेली नाहीये. पण आता हा जे तिसरं नाव आहे या दोघांच्या वरचा माणूस, तो म्हणजे कांचन साळवे. तर असं म्हणलं जातं तर आधी ते पीए आहेत, पण ते धनंजय मुंडेंचे पीए नसून एक कार्यकर्ते. धनंजय मुंडे सुद्धा म्हणले की असं काही आम्ही त्यांना भेटलेलं आठवत आहेत, तर असं काही चर्चा झालेली आठवत नाहीये. तर हा जो कांचन साळवे आहे हा बीडचा एक कार्यकर्ता आहे आणि बरेचसे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सुद्धा सध्या व्हायरल होत आहेत. सो हा एक धनंजय मुंडेचा कार्यकर्ता, एक जरांगे निष्ठावान कार्यकर्ता आणि एक गरुड. आता याच्यामध्ये दादा गरुडांनी आणि अमोल खुण्यांचं जे काही व्हिडिओ व्हायरल तर ते खरं तर व्हिडिओ कुठे शूट करण्यात आले आहेत तर पांडुरंग वसंतराव पारख हे आहेत अंतरवलीचे सरपंच, जे जरांगेंचे समर्थक आहेत. जरांगे यांच्या फार्म हाऊसवर जरांगे बऱ्याचदा दिसतात आणि त्यांच्यासोबतचे जवळचे लोकांमुळे त्यांना गणलं जातं. तर 4 तारखेला 4 नोव्हेंबरला 3 वाजता असं एका कंप्लेंटमध्ये, म्हणजे ही जी कंप्लेंट आहे तीच गंगाधर काळकुटे यांनी लिहिली आहे की सरपंच तारक यांच्या घरी 4 नोव्हेंबरला 3 वाजता एक हा व्यक्ती आला, दादा गरुड, आणि त्यांनी अशी माहिती दिली की अमोल खुणे आणि तो मिळून जरांगे यांच्या हत्येचा कट रचत होते आणि या कटाची जी काही सुपारी आहे ती कांचन साळवेकर म्हणजे त्यांना एका बीडच्या बड्याने, म्हणजे त्यांनी नंतर जरांगेने नाव घेतलं, धनंजय मुंडेंनी दिली असा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे. हा सगळा कळ भाऊबीजेच्या दिवशी रचला गेला आणि या कटामध्ये जरांगेच्या हत्या करायला 3 ऑप्शन्स होते असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या 3 ऑप्शनमध्ये गोळी घालणं, दुसरं जे काही अन्ना वाटून विष देणं आणि तिसरा मार्ग होता तीच गाडी निवडणं. यासाठी दुसऱ्या राज्यातील सुद्धा एका वेगळ्या परमिटची गाडी धनंजय मुंडे त्या ठिकाणी त्यांना अवेलेबल करून देतील असं सुद्धा आरोप जरांगांनी या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये अजून एक नाव आलं ते म्हणजे गंगाधर काळकुटे, ज्यांनी ही कंप्लेंट टाकली होती. तर हे गंगाधर काळकुटे कोण आहेत? कारण की त्यातीलच एका व्हिडिओमध्ये असं सुद्धा दिसून आलंय की अमोल खुणे असं म्हणतात की गंगाधर काळकुटे यांना डुकरासारखं धरून मारो अशी भाषा करण्यात आली होती. मग हे गंगाधर काळकुटे कोण आहेत? तर ते आहेत जरांगेंचे अजून एक समर्थक, जरांगेंचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात. याच वर्षी लोकसभेला बीडमधनं त्यांनी लोकसभेला अर्ज सुद्धा भरला होता अशी माहिती मिळतीये. आणि त्यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. ही 2 दिवसाच्या प्रकरणानंतर त्यांनी आज सकाळी खरं तर पत्रकार परिषद घेतली 8 तारखेला आणि त्यांनी त्यात सांगितलं की त्यांना धनंजय मुंडेंकडनं अर्ज माघार घेण्यासाठी 25 कोटींची ऑफर होती. 25 कोटींची ऑफर होती असं ते बोलले. त्यांनी असा आरोप केला धनंजय मुंडेंवर. त्यासोबतच त्यांना विधान परिषद सुद्धा मिळवून देऊ अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा चालल्या होत्या असं सुद्धा ते बोलले. या 25 कोटी दिल्याची ऑफर आणि अजून अशा अत्यंत खळबळजनक वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग आणि रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे असा सुद्धा त्यांनी दावा केलाय. करुणा मुंडे सुद्धा ज्यावेळेस बीडमध्ये आल्या त्यावेळेस काही पत्रकारांसोबत त्यांनी यांची सुद्धा भेट घेतली. हे गंगाधर काळकुटे कॉन्ट्रॅक्टर आणि काही काळ पत्रकार सुद्धा होते असं ते म्हणाले. आणि त्यात करुणा मुंडेंनी सुद्धा त्यांना बरेचसे काही कॉल रेकॉर्डिंग दिल्यात ज्याचा ते वापर करून पुढं समाज समोर आणू शकतात जर का धनंजय मुंडेंनी सुद्धा तिला क्रॉस केली तर. याच्यामध्ये त्यांनी कॉल रेकॉर्डिंग दाखवली सुद्धा, ऐकवली नाही. ते बोलले जर
धनंजय मुंडेंनी इथून पुढे काही केलं तर मात्र ही कॉल रेकॉर्डिंग ते ऐकतील. त्यांनी फक्त कॉल रेकॉर्डिंग आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेली आहे. आणि याच्या आधी म्हणजे काल 7 तारखेला धनंजय मुंडेच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याच गंगाधर काळकुट यांच्यावर असा आरोप केला होता की ते लोकसभा इलेक्शनच्या वेळेस माझ्याकडे येऊन बसायचे, वाट बघायचे, असा त्यांनी प्रकारचा आरोप केला होता. तर यादवरनं एक असं समजतंय की 4 तारखेपासनं कांचन साळवे, अमोल खुणे, दादा गरुड ही नावं आपल्या प्रकाश होतात येतात. त्या नावाची आत्तापर्यंत आम्हाला मिळालेली माहिती होती. अजून सुद्धा जरंगींच्या हत्येचा कट आणि एकंदरच मराठा ओबीसी राजकारण या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण जवळून नजर ठेवून आहोत. आणि आमची कुठली सुद्धा बातमी तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी तुमच्या हक्काचं आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. मनापासून धन्यवाद.